आणि आता बातमी आहे अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांची। जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन ही शेवाळे धरणामध्ये जाणार असल्याचं सांगून शासनाची फसवणूक केली आहे। मात्र असे धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा गैरफायदा जयकुमार रावल यांनी घेतलाय असा आरोप गोटेंनी केलाय। तसंच या प्रकरणी अनिल गोटे यांनी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात जयकुमार रावल आणि त्यांच्या परिवारावरती आणि त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पत्रकार परिषदेतनं त्यांनी ही माहिती दिली आहे। जयकुमार रावल अथवा त्यांच्या आजूबाजूला आवल सावल एकाची हिंमत नाही ते खोलले सांगायचे। आता असे मंत्री जर असतील ते आपल्या पदावर राहून सरकारच्या तिजोरीमधले पैसे लुटत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेची तिजोरी कशी सुरक्षित चालू शकेल।